शेवटी कायद्याच्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे। उद्या कुणी म्हणालं मला हे असंच आरक्षण द्या, ते कायद्यात बसतंय का? बसत असेल तर देऊ ना। ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं अपघातानं आलेला माणूस त्याला सरकार आम्ही तो जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत आम्ही त्याला। जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यांनी जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुमत कुणाचंच नाही, कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही। परंतु काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय। ठीक आहे, बघू तुमचा पण पुरा होतोय मराठ्यावर, तुम्ही कारवाई करा, शांततेत येणाऱ्या मराठ्यात देतील शांततेत उत्तर तुम्हाला। आरक्षण मागण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र चुकीच्या पद्धतीने समाजाला भडकवण्याचं, समाजामध्ये फूट पाडण्याचा जर कोणी प्रकार करत असेल तर ते चुकीचं आहे। तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं। पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं, 10-5 जण जवळ ठेवले फक्त, आणि बाकीच्या करोडोच्या संख्येने मराठ्यांचं तुम्ही वाटोळं केलं। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही। काहीही झालं तरी येत्या 20 जानेवारी रोजी आम्ही मुंबईत येणारच, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही येणारच आहोत, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। तर कुणीही कायदा हातात घेतला तर त्याचा मुलायजा ठेवणार नाही, अशा कडक शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला। अजितदादांचा हा इशारा येताच मनोज जरांगे यांनीही पलटवार करत जशास तसं उत्तर दिलंय। त्यामुळे अजितदादा आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात येत्या काही काळात चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कल्याणमध्ये आले होते। कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना नाव न घेता कडक इशारा दिलाय। काही लोक सध्या टोकाचं बोलत आहेत, देशासमोर राज्यासमोर काय प्रश्न आहे हे लक्षात न घेता सध्या व्याचाळवीरांची संख्या वाढली आहे, मुद्द्यावर बोलणं सोडून इतर विषयावर बोलत आहेत, मुंबईत येण्याची भाषा करत आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं आहे, या संविधानाला 75 वर्ष झाली आहेत। आजही आपण आपल्या संविधानाचा आदर करत आहोत, घटनेच्या आदेशाने आपण पुढे जात आहोत, पण कुणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलायजा ठेवला जाणार नाही, असा इशाराच अजितदादांनी थेट जरांगे पाटलांना दिला। मनोज जरांगे पाटील यांनीही अजित पवार यांना जशास तसं उत्तर दिलंय। माझ्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, आम्ही आरक्षण घेऊनच परत येऊ। अजित पवार यांना सापडलेल्या नोंदी माहीत नाहीत का? राज्यभरात 54 लाख नोंदी सापडलेल्या असताना संविधानाच्या चौकटीतच आरक्षण मिळेल असे असताना ते विरोधात का बोलत आहेत, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय। तू पाप धुण्यासाठी इकडे आलाय, तुझ्या गावात मराठे तुझा सुपडा साफ करतील, तू इथून पुढे बोलला तर उद्यापासून तुला सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत दिलेला आहे।